चला, आज आहे उपवास आणि उपवास असला म्हणजे आपल्याला काहीतरी खिचडी वगैरे काहीतरी बनवायलाच लागतं. आणि आजच्या उपवासाला आहे ना भगर खाती नाही, त्याच्यामुळे आपल्याला साबुदाण्याचाच काहीतरी प्रकार करायला लागतो. पण मी खिचडीच बनवली सर्वांसाठी. सोबत आहे ना मिरची पण तळली आणि मिरची तळली ही खूपच छान लागते तोंडी लावण्यासाठी. आता उद्याचा उपवास मग मी आदल्या दिवशी रात्रीच आहे ना दही पण लावलेलं होतं. म्हटलं कसं दही पण पाहिजेच, मग कसं आता कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण मग दही पण असलं म्हणजे कसं पटकन खिचडी व खाण्यासाठी. त्याच्यानंतर आहे ना रताळं उकडायची एक आठवण तुम्हाला सांगते मी. पहिले मी रताळं आहे ना पाण्यामध्ये टाकून आहे ना कुकरला लावायची बरं का उकडायला. पण एकदा माझी आई माझ्याकडे आलेली होती. आईने काही बघितलं नाही, मी रताळं उकडून ठेवले. मग आईनं नंतर बघितलं कसे उकडले. म्हटलं असे उकडले, तर आई म्हणे असे नाही उकडायचे, धुवून घ्यायचे, तव्यावरती ठेवायची किंवा कढईमध्ये ठेवायची, पाणी अजिबात घालायचं नाही, झाकण ठेवायचं आणि 2-2 मिनिटाला आपल्याला उलटे पालटे करायचे. तेव्हापासून मी असेच रताळं उकडते आणि रताळं उकडायला घेतले की माझ्या आईची आठवण येणार म्हणजे येणारच. चला, सोबत खजूर पण आणलेली होती आहोंनी. खूप सारे कपडे धुवून सुकत टाकले आणि बाकीच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवले. चला कपाटामध्ये ठेवून घेते आता हे कपडे. माझी मुलगी पण मनालीला गेलेली होती फिरायला. ती पण आहे ना 10-12 दिवस गेलेली होती. तिनं बाकीचे कपडे ना तिच्या रूमवर धुतले. म्हणजे ती तिकडनं आली ना फिरून, तर ती डायरेक्ट आहे ना हॉस्टेललाच गेलेली होती, घरी नाही आली. पण ती आज आहे ना घरी आलेली आहे आणि हे इतके कपडे तर धुवायचे आहे तिचे. आणि चला आता बाकीचे काही मशीन लावणार, काही हाताने धुणार. 2 दिवस तर मला आरामात जाणार. त्याच्यानंतर आहे ना डाळ पालक बनवायचा. आता काहींचा उपवास आहे, काहींचा नाही उपवास. आता इथे बघा पालक पण स्वच्छ निवडून धुवून घेतलेलं आहे चिरून. आता डाळ पण धुवून घेतली. त्याच्यामध्ये ना थोडे शेंगदाणे आणि थोडीशी ना आपल्याला खोबऱ्याचे काप टाकायचे, खूप छान लागते. चला, त्याच्यानंतर आहे ना माझ्याकडे ना स्टीलचा डबा होता चपाती ठेवायचा. पण मी गावाला असं काही ना काही नेत असते, तर मग मी सुनांसाठी काहीतरी घेऊन गेली त्या चपातीच्या डब्यामध्ये. आणि तो घरीच राहिला, म्हणजे त्या देत होत्या घेऊन जा म्हणून. पण मी म्हटलं नाही, राहू द्या म्हटलं, काही नाही म्हटलं, आहे दुसरा डब्बा माझ्याकडे. आता ज्यावेळेस माझी घराची वास्तुशांती झाली ना, पूजा झाली ना, त्यावेळेस मला हा डब्बा गिफ्ट केलेला आहे. आणि त्यांचं नाव पागे म्हणून आहे. आणि ते ना आमच्याच गावाच्या शेजारी राहतात. त्यांनी आम्हाला हा डब्बा आहे ना चपातीचं गिफ्ट केलेलं आहे. काहीतरी 572 रुपये किंमत पण आहे त्याची, ही बघा. चला म्हटलं आता तुमच्यासोबत ते शेअर करूया. तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणजे कारण म्हणजे कसं मला पण एक आठवण राहील, मला हा डब्बा कोणी दिलेला आहे म्हणून. चला, डबा तर खूप छान आहे बघू शकता. आणि माझे कॅट बघा त्या खोक्यामध्ये जाऊन बसलेले आहे. त्याच्यानंतर आहे ना आणि त्यांनी पण आहे ना खूप छान असं आहे ना दिंडोरीला आहे ना मस्त घर घेतलेलं आहे. खूपच सुंदर आहे त्यांचं घर. आम्ही गेलो नाही, आम्हाला पण आमंत्रण दिलेलं होतं पण आम्ही गेलो नाही, वेळ भेटला नाही म्हणून. त्यांची पण घराची वास्तुशांती झाली. त्यांच्यासाठी पण आम्ही गिफ्ट घेऊन ठेवलेलं आहे. पण आम्ही आता बघू आता कधी जायचं, ते वेळच भेटत नाही. डबा तर खूपच सुंदर आहे बघू शकता. चला, इथेच एंड करते. बाय.